राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता. जयंत पाटील जास्त काळ शरद पवारांसोबत राहणार नाहीत. अजित पवारांसोबत जातील. शिवसेना नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हास्यास्पद दावा. नाशिकच्या गोदावरी नदीचं पाणी गुड टू एक्सलंट असल्याचा अहवाल. तर गोदाप्रेमी आणि नाशिककरांमध्ये संतापाची लाट. अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. बीडमधील बाबुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण. तर मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल होताच शरणागती. पत्रकार तुषार खरात यांचा 4 दिवसांपासून अन्नत्याग. पोलीस कोठडीत गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन. पुण्यातील आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघांवर जादूटोणा करून हत्या. पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या दोषारोप पत्रात बाबूघड. आमदार महेंद्र थोरवे विरोधात अभिनेत्रीची पोलिसात तक्रार दाखल. भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरी केल्याचा हेमांगी रावचा आरोप. तर हेमांगी रावचे आरोप थोरवेंनी फेटाळले. सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड पोलिसांनी घेतला ताबा. पोलीस आजच खोक्याला प्रयागराज मधून बीडमध्ये आणणार आहेत. लोकशाही मराठीच्या वृत्ताची मंत्री संजय शिरसाटांकडून दखल. तर दुधात भेसळ करणारे आणि बनावट पनीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. शिरसाटांचा इशारा. तीव्र उन्हामुळे पंढरपूर जिल्ह्यातील विद्यार्थी हैराण. कडक उन्हात शाळेसाठी विद्यार्थ्यांची 2 किलोमीटर पायपीट. तर शाळेची वेळ बदला अन्यथा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळं लावू. पालकांचा इशारा. मढीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. तर औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.